हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं रेखा मराठी ब्लॉगमध्ये. तर कशा आहात सगळे? तर हा ब्लॉग नाईटचा आहे, कारण यांना तर वेळच मिळत नव्हता आणि मेकॅनिकलला आणायलासुद्धा आणि स्वतः करायलासुद्धा. तर त्याच्यामुळं सार्थकला आता शिकवून आम्हीच आज केला आहे हा कारनामा. तर आम्ही लागलो आहे आमच्या कामाला. तर आता आम्ही जे काटे असतात इथेच आम्ही सगळं पाण्याने ओलं करून ते गवत जे आहे त्याच्यामध्ये भरलेलं आहे आणि सगळं ते पॅक केलेलं आहे. आधीच भरलेलं होतं, मागच्या वर्षीचे नवीन आम्ही चेंज केलं आहे. ते खूप पातळ लावलं होतं. कुलर दुरुस्तीवाल्याला आणलं होतं, त्याने खूप कमी याच्यामध्ये गवत भरलेलं आहे. त्याच्यामुळं खूप जास्त पाणी आजूबाजूला सांडत होतं कूलरमधून. तर त्याच्यामुळं जे एक्स्ट्रा होतं घरी ते भरून घेतलं आहे आम्ही. आणि आता मी छान फुल केलेले आहेत त्या ताट्या, जेणेकरून पाणी सांडणार नाही. तर रिझल्ट बघते आता, पाणी सांडते का तर लावल्यानंतर. तर तुम्ही बघू शकता, ओलं करून तशा पद्धतीने मी असं लावलेलं आहे. जिथे जिथे कमी होतं फक्त तिथे लावलेलं आहे. तर आता ब्लॉग रोज एक जातील, नक्की बघा. न विसरता लाईक करा, कमेंट करा. आणि आम्ही कोणाचीही दुसरी फुलं सुधरवायला येणार नाही, कारण आम्ही आमच्या घरचाच मोठ्या मुश्किलीनं रिपेअर केला आहे. आणि तो सुद्धा आता तुम्ही रिझल्ट बघा, व्यवस्थित होतो की नाही. नाहीतर आम्हाला परत खोलावा लागेल. तर आता जिथे खूप कमी वाटत होतं, जिथून जसं एकदम पातळ वाटत होतं, वेगळं टाकलेलं तिथेच परत भरलेलं आहे ओलं करून. तर आता पॅक करून व्यवस्थित मी लावत होते आणि मग सार्थकच्या मदतीने दोघं पॅक करत होते. तर आमचा कूलर खूप छान थंड हवा फेकतो.
आता आम्ही जोडतोय ताट्या. आता केलेले आहेत आम्ही पॅक आणि सगळ्यात कचरा पडून आहे. पॅक केलेली आहे एक साईडची, तिकडच्या साईडची आणि 3 साईडला आहे. साईडच्या याच्यामध्ये गवत भरून घेतलेलं आहे. एक आता राहिलेली लावून घेते आणि तुम्हाला दाखवते. लावलं बरोबर 2 साईडने